केरळमध्ये भाजपाला मिळालेला विजय ही सुरुवात आहे। डावे विचारसरणी फेक नरेटिव्ह पसरून जी सत्ता मिळवत होते, मात्र यापुढे ते होणार नाही अशा शब्दामध्ये भाजप आमदार परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत भाजपचे आमदार परिणय फुके आहेत। परिणयजी, तुम्ही स्मृतीस्थळावर जाऊन आलेला आहात, मात्र यावेळीही उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे आमदार असतील जे पूर्वी तुमच्यासोबत सत्तेत होते ते यायचे, त्यांनी मात्र संघाच्या स्मृतीस्थळाकडे पाठ फिरवलेली आहे, काय सांगाल? नाही, मला असं वाटतं उद्धवजी आणि उद्धवजींच्या सेनेने तसंही हिंदुत्वावरच पाठ फिरवली आहे, हिंदुत्वाचा विचारावरलाच पाठ फिरवलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं ते आज या स्मृतीस्थळी आले नाही। या अधिवेशनात आले पाहिजे होते पण ते आले नाहीत। पण मला असं वाटतं की ज्याप्रमाणे त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली, त्याचप्रमाणे त्यांनी हिंदुत्वालाही तिलांजली दिलेली आहे। आणि निश्चितच हे एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला आहे। ज्या प्रकारचे डावे विचारसरणीचे लोक ज्याप्रमाणे लोकांना कुठेतरी गुमराह करून ज्या प्रकारे काहीतरी फेक नेरेटिव्ह तयार करून नेहमी निवडणुका जिंकत असतात तिथे केरळमध्ये, यावेळेस पहिल्यांदा लोक तिथे एक भारतीय जनता पार्टीचा विचार रुजलेला आहे आणि मला असं वाटतं ही आता सुरुवात आहे। याच्यानंतर पाठोपाठ यश प्रत्येक निवडणुकीत याच्यापेक्षा चांगलं यश येत राहणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते परिणय फुके आणि एकंदरीतच आगामी काळातही भाजपची ही विजय घौदौड आहे ती सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन विनंत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।